तर हिंदमातामधील ही दृश्य आपण पाहतो आहे। सखल भागामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। याच पाण्यामधून नागरिक वाट काढतायत। मुंबईकर नागरिक या पावसामुळे चांगलेच हाल त्यांचे होताना दिसतायत। भरतीची वेळ होती, दुसरीकडे पाऊस देखील धुवाधार बरसत होता आणि गेल्या 3 दिवसापासून मुंबईमध्ये अशाच प्रकारे पाऊस बरसतोय। आज सकाळपासूनच पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली होती। काही वेळ पावसानं उसंत घेतला, मात्र पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। तर कुर्ल्यातील हे दृश्य आपण पाहतो आहोत। टिळकनगर रेल्वे स्टेशन भागामध्ये देखील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेला रस्ता, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। टिळकनगर भागातील रेल्वे ट्रॅक लगत असलेल्या रस्त्यावर अशा प्रकारे कमरे इतक्या पाण्यामध्ये ही बच्चे कंपनी खेळताना पाहायला मिळते। मात्र हे जोखमीचं आहे, कारण पाणी आरोग्यास हानिकारक आहे। मोठा कचरा देखील या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। टिळकनगर रेल्वे स्टेशन परिसरातील ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी रेल्वे ट्रॅकवर आलेलं आहे। रेल्वे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे। काही रेल्वे या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वेवरील कर्जत कसाराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे, तर हार्बर मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांची या पावसामुळे चांगलीच दाणादाण उडाल्याचं दिसतंय। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। टिळकनगर परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। नागरिकांचं आरोग्य या पाण्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे। अत्यंत घाणेरडं पाणी आणि या घाणेरड्या पाण्यामध्येच ही बच्चे कंपनी खेळताना पाहायला मिळते। मात्र यांनी आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे। तर सध्या कमरे इतक्या पाण्यामधून हे नागरिक वाट काढताना पाहायला मिळत आहेत। टिळकनगर असेल, त्याचबरोबर कुर्ला परिसर असेल। इतकंच नाही तर दादर रेल्वे स्टेशनमध्ये देखील रुळावर पाणी आलेलं आहे आणि याच पाण्यातून नागरिकांना वाट काढण्याची वेळ येते। टिळकनगर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रेल्वे स्टेशनला लागून असलेला हा रस्ता, या रस्त्यावर देखील कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। याच पाण्यामधून प्रवासी, इथले नागरिक वाट काढतायत। मात्र या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ शकतो। दरम्यान हे पाणी कधी ओसरणार, पाण्याचा निचरा कधी होणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये राज्यातील पूरस्थितीचा आणि पावसाचा आढावा घेतला जाईल। या बैठकीमध्ये काय महत्त्वाचे